सगळ्यासाठी केलेलं आहे. मी जय भीम बोलणार नाही. नाकारू नको सत्याला, विसरू नको दात्याला, नाकारू नको सत्याला, अस्तित्व तुझे त्याच्यामुळे आभार मानल्या महामानवाचे. काय आहे डॉक्टर? मुलगी आई मुलगी आहे का? अरे देवा, मुलगी? मला वंशाचा दिवा पाहिजे. मला मुलगी नको. तुला गर्भपात करावा. नाही मी माझ्या बाळाला काही नाही होऊ देणार नाही. मारलं माझं बाळ, मारलं माझं बाळ. माझी कळी उमलल्या अगोदरच झोपेतून गेली. माझं बाळ मारलं माझं बाळ. माफ कर बाळा मला, मी तुला नाही वाचवू शकले. मारलं माझं बाळ. ऐका, जन्मानंतरच नाही दिला तर जन्माआधी दिला तुला हक्क. जन्मानंतरच नाही दिला तर जन्माआधी दिला तुला हक्क. मुलगी नको म्हणणाऱ्यांची वाचा केली बंद. अस्तित्व तुझे त्याच्यामुळे आभार मानल्या महामानवाचे. आई पाण्याची बॉटल घेतली, टिफिन घेतला, काय थांबा. आई मी पण जाऊ शाळेत. काय म्हणतेस तू? मला पण शाळेत जायचंय. तू शाळेत गेली घरातली कामं कोण करणार आहे? पण मला पण शिकायचंय दादा. घरात भांडी घास कपडे ही तुझी कामं आहे. तू शाळेत जायचं नाहीस. आई जाऊ दे ना गं. नाही म्हटलं तुला मी. चालायला घरातली कामं करून दे. मला पण शाळेत जायचंय. मला पण शाळेत जायचंय. इकडे इंजिनियर तू, राष्ट्रपती झालीस तू. शिक्षणामुळे गगन भरारी घेत आहेस तू. डॉक्टर तू, इंजिनियर तू, राष्ट्रपती झालीस तू. शिक्षणामुळे गगन भरारी घेत आहेस तू. शिक्षणाचा हक्क तुझा नसताना होता त्यांनी. कलम देऊन बाबांनी उठवली शिक्षणावरची बंदी. विसरू नको दात्याला, नाकारू नको सत्याला, विसरू नको दात्याला, नाकारू नको सत्याला, अस्तित्व तुझे त्याच्यामुळे आभार मानल्या महामानवाचे. घेण्याचं बोलूया. एकुलती एक मुलगी आहे साहेब. तिने चांगलं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. जास्त काही नको. 5 तोळे सोनं, एक 4 चाकी गाडी आणि 5 लाख रुपये रोख. बाकी देण्या घेण्याचं तर तुम्हाला माहितीच आहे. होय साहेब. काही दिवसात नंतर अश्विनी, अगं ऐकतेस का? अगं मला उद्योगासाठी 5 लाखाची गरज आहे. तू तुझ्या बाबांना माग. नाही तुला मागावंच लागेल. नाही आताच्या आता 5 लाख रुपये चालते हो बाबांकडे. पैसा पायी अजून माझ्या वडिलांना त्रास नाही देऊ शकत. मरणाची तुला काहीच गरज नाही, कारण यामध्ये तुझी काही चुकी नाही. मरणाची तुला काहीच गरज नाही, कारण यामध्ये तुझी काही चूक नाही. गुन्हेगाराला होईल मोठी शिक्षा, कारण असाही आहे संविधानामध्ये कायदा. नाकारू नको सत्याला, विसरू नको दात्याला, नाकारू नको सत्याला, अस्तित्व तुझे त्याच्यामुळे आभार मानल्या महामानवाचे. नाही ग, माझं खूप पोट नाही रिपोर्ट सबमिट करू शकते. अगं आत्ताच करादा घेऊन कसं चालेल.
काय होईल ते होईल. ऐक ऐक अगं मला पोट आणि कंबर खूप दुखते ग. ऐक ऐक कळला त्यांच्या मनाला, सुरक्षित राहील आई तर सदृढ ठेवी बाळाला. मातृत्वाचा त्रास कळला त्यांच्या मनाला, सुरक्षित राहील आई तर सदृढ ठेवी बाळाला. हक्काचा सहवास त्या आईचा मिळो त्या बाळाला, म्हणून भर पगारी रजा हा कायदा दिला त्याच्या वडिलाला. विसरू नको दात्याला, नाकारू नको सत्याला, अस्तित्व तुझे त्याच्यामुळे आभार मानत्या महामानवाचे. किती हा त्रास का रोज रोज पिऊन किती हा त्रास सहन करणं पलीकडचं होत आहे. जो जनावराला जो मान मिळतो तो एक स्त्री म्हणून मला नाही. या नात्यातून सुटकाही होत नाहीये आणि सहनही होत नाहीये. बायको नाही तर उपभोगाची वस्तू तू असे म्हणणाऱ्यांना अद्दल घडवतो. बायको नाही तर उपभोगाची वस्तू तू असे म्हणणाऱ्यांना अद्दल घडवतो. उपास तापासना वाचवी तुला, अन्याय विरुद्ध लढण्याचे बळ दे हा कायदा तुला. विसरू नको दात्याला, नाकारू नको सत्याला, विसरू नको दात्याला, नाकारू नको सत्याला, अस्तित्व तुझे ज्याच्यामुळे आभार मानत्या महामानवाचे. दादा येऊ का मी? तुझं काय काम आहे? दादा मला पैशाची खूप गरज आहे. माझ्या यांचा बिझनेस बंद पडले. तुझा काय संबंध माझ्याकडे पैसे मागण्याचा? अरे पण दादा मी तुझी सक्की बहीण आहे ना दादा. तुझं आता लग्न झालेलं आहे. तुझं आई वडिलांच्या संपत्तीवर काहीच अधिकार नाहीये. तू माझ्याकडे पैसे मागायचे. तू माझ्याकडे माझा दादा मी तुझी सक्की तू माझं ऐकून घे. तुझा माझ्याकडे पैसे मागायचा काही संबंध नाहीये. तू चालवलं ना तुझा इथे काही संबंध नाहीये. ज्या घरात मी लहानाची मोठी झाली त्या घरात माझा कोणताही अधिकार नाही. सख्या भावालाही माझी किंमत नाही. ज्या घरात मी लहानाची मोठी झाली त्या कोणत्या संपत्तीवर माझा अधिकार नाही. जर माझे आई वडील असते तर मला त्यांनी मदत केली असती. मला मदत करा बाबा, मला मदत करा बाबा, मला मदत करा. तुम्ही असता तर मला मदत केली असती. बाबा मला मदत करा. ना सासरची राणी तू ना माळेची, सतत दान करून तुझी ओंजळ रिकामी. ना सासरची राणी तू ना माळेची, सतत दान करूनही तुझी ओंजळ रिकामी. माय बापानंतर नाही राहिली तू पोरगी, कारण बाबाच्या संपत्तीमध्ये भावासोबत समान असते मोजणी. नाकारू नको सत्याला, विसरू नको दात्याला, नाकारू नको सत्याला, अस्तित्व तुझे ज्याच्यामुळे आभार मानत्या महामानवाचे. आपल्या समाजामध्ये खरं तर स्त्री उद्धारकाने होऊन गेले, परंतु स्त्रियांचा कैवारी मात्र एकच झाला. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हिंदू कोड बिलातून स्त्रियांची मुक्तता करून समाजात स्त्रियांना मानाचे स्थान प्राप्त करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ह्या एकाच कारणासाठी समस्त भारतीय स्त्रियांनी त्यांना प्रांतस्मरणीय मानलं पाहिजे. जेव्हा हिंदू कोड बिल हा कायदा बाबासाहेबांनी संविधानात पारित केला त्यावेळेस त्याच्या विरुद्ध भरपूर विरोध झाला आणि त्या विरोधाच्या निषेधार्थ म्हणून त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कायद्यामंत्री पदाचा राजीनामा दिलेला आणि त्याचमुळे आज ती एवढ्या पुढे आहे. खरं तर आज आपल्या समाजाची ही परिस्थिती आहे की आपल्याकडे समाजपूरक कायदे असे बनतच नाहीत आणि जरी एखादा बनला असता त्याचा विरोध झाला म्हणून एखादा नेता किंवा एखादा राजकीय नेता असा नाहीये की जो आपल्या पदाचा राजीनामा देईल आणि आपली खुर्ची सोडेल. एवढी हिंमत कोणत्या नेत्यामध्ये आज नाहीये. आज 21वे शतक आलेलं आहे पण ही हिंमत एका कोणत्याही नेत्यामध्ये नाहीये. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी दाखवलं. परंतु एवढं असतानाही आज एकच खंत वाटते खरं तर ज्या स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी एवढं सर्व केलं. आज आपण चूल मूल सोडून आपण स्वतःच असं स्थान अस्तित्व निर्माण करतात स्त्रिया. आज प्रत्येक स्त्रियामध्ये स्त्रिया पदाकांत प्रत्येक स्त्रीने केलेला आहे. प्रत्येक करिअर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या स्वतःच असा एक कसा उमटवत आहेत. परंतु त्या स्त्रियांना ह्या गोष्टीचा विसर पडलेला आहे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं सर्व
स्त्रियांच्या या प्रथा कमी करण्यासाठी राजाराम मोहन राय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांनी खूप संघर्ष केला, यांनी खूप प्रयत्न केला या सगळ्या प्रथा कमी करण्याचा आणि या प्रथांना कायद्यामध्ये आणि हक्कामध्ये बसवण्याचा प्रयत्न आणि हक्कामध्ये बसवले फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी. आता एक महिला म्हणून जी मोकळा श्वास घेते त्या प्रत्येक श्वासावरती, एक महिला म्हणून जे मोकळा मन करते त्या प्रत्येक मतावरती आणि प्रत्येक शिकलेला प्रत्येक सर्टिफिकेटवरती फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा अधिकार आहे. बाबासाहेबांना एका चौकटीमध्ये बांधलं गेलेलं आहे. अरे बाबासाहेबांनाच कशाला, छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंत प्रत्येक महापुरुषाला एका जातीच्या चौकटीमध्ये बसवलं. या महान व्यक्तींनी जर कोणत्या जाती विचार न करता फक्त पूर्ण समाजाचा विचार करून जर कार्य केलं असेल तर तुम्ही आम्ही कोण आहोत त्यांना एका चौकटीमध्ये बसवणार आहे. एवढा मोठा निसर्ग, या निसर्गावर आपण जिवंत आहोत, या निसर्गावरती अवलंबून आहे. त्या निसर्गामध्ये मिळणारा जो ऑक्सिजन आहे तोही एक आहे, जे पाणी आहे तेही एक आहे. आणि एवढंच सोडा, जे आपल्या अंगात रक्त वाहतं ते सुद्धा एकाच रंगाचं आहे. तर तुम्ही आम्ही कोण ठरवणार की कुठल्या कोण जातीचा आणि कुठल्या कोण जातीचा, कोण कमी कोण जास्त कोण ठरवणार. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जातीभेद या सगळ्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत, कोणी कुठेही लिखित नाही आहेत. त्याच्यातून बाहेर पडतो. आपण जगतो असे की कधी मरणारच नाही, आपण जगतो असे की कधी मरणारच नाही, वागतो असे की माझ्यासारखं कोणीच नाही. आपण जगतो असे की कधी मरणार नाही, वागतो असे की माझ्यासारखं कोणीच नाहीये. पण हे विसरतो प्रत्येक गोष्टीला अंत आहे आणि प्रत्येकाला शेरात सव्वा शेर हा मिळतच आहे. फक्त जाताना एकच मला सांगायचं वाटतं की जगाला युद्धाची नाही, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे.